तर सरोदेंकडून सावंत यांच्या बाजूने युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला न्यायालयात आज हजर करण्यात आले आणि आता सुनावणी सुरू झालेली आहे। दरम्यान इंद्रजित सावंत यांची बाजू ॲडव्होकेट असीम सरोदे मांडतायत। असीम सरोदे यांच्याकडून युक्तिवादाला आता सुरुवात झालेली आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर यानं मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये दिलेली आहे। त्यामुळे आता न्यायालयाकडून पुढील काय निर्णय येतो किंवा काय निरीक्षण नोंदवण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपलं लक्ष असणारच आहे, कारण युक्तिवाद आता सुरू झालेला आहे। इंद्रजित सावंत यांची बाजू ॲडव्होकेट असीम सरोदे मांडतायत। दरम्यान आरोपीला मदत करणाऱ्यांची चौकशी व्हावी असा युक्तिवाद असीम सरोदे यांनी केलेला आहे आणि प्रशांत कोरटकर यानं मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला असल्याची माहिती नुकतीच पोलिसांनी न्यायालयात दिली आहे। दरम्यान इंद्रजित सावंत यांच्याकडून असीम सरोदे हे युक्तिवाद करतायत आणि सरोदेंकडून सावंत यांच्या बाजूने युक्तिवाद आता सुरू झालेला आहे। दरम्यान कोरटकरनं त्याच्या मोबाईलमधूनच धमकी दिली अशी देखील माहिती पोलिसांनी न्यायालयात मांडलेली आहे आणि आरोपीला मदत करणाऱ्यांची चौकशी व्हावी असा युक्तिवाद असीम सरोदे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तसंच प्रशांत कोरटकरनं मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला असल्याची देखील माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे। इतिहासकार इंद्रजित सावंत यांची बाजू ॲडव्होकेट असीम सरोदे मांडतायत आणि असीम सरोदे यांच्याकडून सावंत यांच्या बाजूने युक्तिवाद आता सुरू करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकरनं मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केलेली आहे। प्रशांत कोरटकर याची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर आता त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। जुना राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी गर्दी केली। शिवप्रेमींचा रोष पाहता प्रशांत कोरटकर याला पोलीस स्टेशनच्या मागच्या दारानं छुप्या पद्धतीनं कोर्टात आणण्यात आलं। आता सुनावणी सुरू झालेली आहे। कोर्टात दोन्ही बाजूकडून सध्या जोरदार युक्तिवाद करण्यात येतोय। दरम्यान प्रशांत कोरटकर यानं मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिलेली आहे, कारण पोलिसांनी प्रशांत कोरटकर याची कसून चौकशी केली आणि त्यानंतर आता पोलिसांकडून देखील न्यायालयामध्ये माहिती देण्यात येते आहे। दरम्यान कोरटकरनं त्याच्या मोबाईलमधूनच धमकी दिली अशी देखील माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केलेली आहे। दरम्यान आरोपीला मदत करणाऱ्यांची चौकशी व्हावी असा युक्तिवाद असीम सरोदे यांनी केलाय। असीम सरोदे हे इंद्रजित सावंत यांची बाजू मांडतायत। दरम्यान पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी देखील न्यायालयाकडे मागितलेली आहे। कोर्टात सरकारी वकिलांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। वाहनातून पळाला त्याचा शोध घ्यायचा आहे अशी देखील मागणी सरकारी वकिलांनी किंवा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे। प्रशांत कोरटकर याची सुनावणी सध्या सुरू झालेली आहे। तर कोर्टात सरकारी वकिलांचा सध्या युक्तिवाद सुरू असल्याचं कळतंय। दरम्यान प्रशांत कोरटकरनं जो डेटा डिलीट केला त्याचा तपास करायचा आहे, वाहन मालकाचीही चौकशी करायची आहे अशी मागणी किंवा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे। या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर याची सुनावणी सध्या सुरू आहे। दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येतोय। कोरटकरनंच धमकी दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे आणि वाहन मालकाची देखील चौकशी करायची आहे असा युक्तिवाद सध्या सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे। दरम्यान वाहनातून पळाला, ज्या वाहनातून प्रशांत कोरटकर पळाला त्याचा शोध घ्यायचा आहे, वाहन मालकाची देखील चौकशी करायची आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे। दरम्यान कोरटकरनं आक्षेपार्ह विधानं केली अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली। त्यानंतर कोर्टात सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। ज्या वाहनातून प्रशांत कोरटकर पळून गेला त्याचा शोध घ्यायचा आहे, त्या वाहन मालकाचा देखील शोध घ्यायचा आहे किंवा त्याची चौकशी करायची आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून न्यायालयात करण्यात आलेला आहे। आरोपीचं म्हणणं आहे की हा आवाज माझा नाही असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याच्या आवाजाचे देखील नमुने घ्यायचे असल्याचं युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे।
हा गंभीर गुन्हा आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, कोर्टात दोन्ही बाजूकडून सध्या जोरदार युक्तिवाद होत असल्याचं पाहायला मिळतंय। कोर्टात नेमकं काय सुरू आहे, काय अपडेट? अगदी बरोबर आहे। खरं तर काही वेळापूर्वीच कोरटकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। न्यायाधीशांच्या समोर या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। असीम सरोदे जे आहेत ॲडव्होकेट हे बाजू मांडतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपीनं मोबाईल मधला डाटा जो डिलीट केला आहे त्याचा तपास करावा लागेल असं सुद्धा एक बाजू मांडण्यात आलेली आहे। तसंच आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल सुद्धा घ्यायचे आहेत ही सुद्धा बाजू मांडण्यात आलेली आहे। पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कोठडी यासाठी मागितलेली आहे। आरोपी तब्बल 1 महिन्यानं पकडले गेला। या काळात त्याला कोणी मदत केली याचा तपास करणं सुद्धा गरजेचं आहे अशी सुद्धा मागणी यामध्ये होतीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं पळून जाण्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर केला, त्याचा मालक कोण आहे याचा शोध सुद्धा घ्यावा लागणार आहे असं सुद्धा या कोर्टात सांगण्यात आलेलं आहे। आणि याच्यासाठी पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केलेली आहे। आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत असं सुद्धा कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आरोपीचं म्हणणं आहे की हा माझा आवाज नाही, त्यामुळे डिटेल चौकशी करावी लागेल हे सुद्धा यामध्ये खरं तर नमूद करण्यात आलेले आहे। राजमाता जिजाऊ मासाहेबांबद्दल जे अपशब्द वापरलेत हा गंभीर गुन्हा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वापरलेत हा गंभीर गुन्हा आहे असं सुद्धा या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। आरोपीचे वकील जे आहेत सौरभ घाग हे त्यांची बाजू मांडतायत कोरटकरांची। आणि दाखल गुन्ह्यात 7 वर्षाच्या आतील शिक्षेचं हे कलम आहे असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। सचिन, प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात येतोय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही वेळापूर्वी या युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि त्यांचा बचाव कशा पद्धतीने करण्यात येईल हे सुद्धा सौरभ घाग यांच्याकडून खरं तर युक्तिवाद करण्यात येतोय। दाखल गुन्हा जो आहे यातलं कलम जे आहे हे कलमा अंतर्गत 7 वर्षाच्या आतील हे शिक्षेचं कलम आहे असं सुद्धा सौरभ घाग यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। आरोपीचे वकील जे आहेत सौरभ घाग या कलमानुसार अटक करणं बंधनकारक नाही असं सुद्धा हे यावेळी या ठिकाणी म्हणताना आपल्याला पाहायला मिळालं। बरं सचिन, अपडेट घेत राहू, तुर्तास असेच सोबत राहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात काय युक्तिवाद नेमका होतोय। कोर्टात दोन्ही बाजूकडून सध्या जोरदार युक्तिवाद केला जातोय। प्रशांत कोरटकरला अगदी थोड्या वेळापूर्वीच कोर्टात हजर करण्यात आलं, सुनावणी सुरू झालेली आहे। सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येतोय। दरम्यान प्रशांत कोरटकरला अटक करणं बंधनकारक नाही असा आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। मात्र पोलिसांनी कोरटकरची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे। कोरटकरनंच धमकी दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे आणि कोर्टात दोन्ही बाजूकडून सध्या जोरदार युक्तिवाद केला जातोय। प्रशांत कोरटकरला अटक करणं बंधनकारक नाही असा युक्तिवाद प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी केलेला आहे। प्रशांत कोरटकरची सध्या कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे आणि कोरटकरनंच धमकी दिल्याचा पोलिसांनी आरोप केलेला आहे। पोलिसांकडून देखील न्यायालयामध्ये काही माहिती देण्यात आलेली आहे। सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय। तर कोरटकरला अटक करण्याची गरज नव्हती किंवा कोरटकरला अटक करणं बंधनकारक नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। दाखल गुन्ह्यात कलम 7 वर्षाच्या आतील शिक्षेचं या कलमानुसार अटक करणं बंधनकारक नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे, म्हणजेच प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी केलेला आहे। प्रशांत कोरटकर याला अटक करणं बंधनकारक नाही असा युक्तिवाद त्याच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। सध्या जोरदार युक्तिवाद दोन्ही बाजूंकडून केला जातोय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देतील। सचिन, अगदी बरोबर आहे। खरं तर काही वेळापूर्वी ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये आरोपीचे वकील आहेत सौरभ घाग यांनी एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मांडलाय की दाखल गुन्हा जो आहे त्याच्यातले जे कलम आहे त्याच्यात 7 वर्षाच्या शिक्षेच्या आतलं कलम आहे। याच्यामुळं या कलमानुसार अटक करणं हे बंधनकारक नाही, तरी सुद्धा अटकेचा अट्टहास का केला जातोय असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी विचारलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे याचे वकील आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी बाजू ठामपणे मांडलेली आहे। राजमाता जिजाऊ मासाहेबांबद्दल अपशब्द वापरलेत
आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेत, हा गंभीर गुन्हा आहे. याच्यामुळं पुढचा तपास हा झाला पाहिजे आणि 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. बरं, सचिन अपडेट देत रहा. तुर्तास धन्यवाद. तर आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात कशा प्रकारे हा युक्तिवाद सुरू आहे. कोरटकरला अटक करणं बंधनकारक नव्हतं किंवा प्रशांत कोरटकर याला अटक करण्याची गरज नव्हती, असा युक्तिवाद प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी केलेला आहे. दाखल गुन्ह्यात कलम 7 वर्षाच्या आतील शिक्षेचा आहे आणि त्यामुळेच या कलमानुसार अटक करणं बंधनकारक नाही, असा जोरदार युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे. तरीही अटकेचा अट्टहास का, असा मोठा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे. तर प्रशांत कोरटकर याला अटक करण्याची गरज नव्हती आणि कोरटकरवर लावलेल्या कलमानुसार अटकेची गरज नव्हती, असा युक्तिवाद प्रशांत कोरटकर याच्या वकिलांनी केलेला आहे.